AI नुसतं नाव ऐकले तरी कसे एकदम फ्युचरिस्टिक वाटतं, नाही का? पण विचार करा, याच भविष्याचा वापर जर चुकीच्या कामांसाठी झाला तर काय होऊ शकतं? तर थेट कायदेशीर कारवाई होऊ शकते. चला, आज आपण याच विषयावर बोलूया. भारतात AIचा गैरवापर करणं किती महागात पडू शकतं? त्यासाठी कायदे कोणते आहेत आणि शिक्षा काय आहे? सगळं काही जाणून घेऊया. चला माझ्यासोबत एक छोटासा विचार करूया. म्हणजे असं समजा की गंमत म्हणून कोणीतरी आपल्या मित्राचा एक फेक व्हिडिओ बनवलाय AI वापरून. किंवा हे बघा, AI वापरून कुणाचा तरी आवाज अगदी तसाच्या तसा कॉपी केला, त्याचा व्हॉइस क्लोनच बनवून टाकला. आणि सगळ्यात कॉमन, कुठल्या तरी सेलिब्रिटीचा डीप फेक व्हिडिओ बनवला आणि सरळ सोशल मीडियावर टाकला. आता हे सगळं ऐकून काय वाटतं? अरे ही तर गंमत आहे, मजा मस्ती आहे, यात एवढं सिरियस होण्यासारखं काय आहे, बरोबर? पण थांबा, इथेच तर खरा ट्विस्ट आहे. भारतात AIचा असा चुकीचा वापर थेट जेलची हवा खायला लावू शकतो. हो, हे 100% खरं आहे. तर मग ती लाईन कुठली आहे? कुठे गंमत संपते आणि गुन्हा सुरू होतो? AIच्या बाबतीतली ही कायदेशीर रेषा नेमकी आहे तरी काय? चला समजून घेऊया. ओके, तर सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट करून घेऊया. AI टेक्नॉलॉजी वापरणं हे बेकायदेशीर नाहीये, अजिबात नाही. ChatGPT, जेमिनी असे टूल्स कामासाठी काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तो झाला चांगला वापर. पण जेव्हाच याच टेक्नॉलॉजीचा वापर स्कॅम करण्यासाठी, डीपफेक बनवण्यासाठी, खोट्या बातम्या पसरवण्यासाठी किंवा कुणाची खोटी ओळख बनवण्यासाठी होतो ना, तेव्हा तो थेट गुन्हा ठरतो. आता गंमत अशी आहे की भारतात AIसाठी असा वेगळा स्पेशल कायदा नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की काहीच होत नाही. आपल्याकडे जो सायबर कायदा आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000, तो खूप पॉवरफुल आहे आणि AIशी संबंधित बहुतेक गुन्हे त्याच्याच कक्षेत येतात. उदाहरणार्थ कलम 66D. समजा कुणी AIने आवाज बदलून दुसऱ्याच्या नावाने फोन करून पैसे मागितले. ही झाली फसवणूक. यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात वेषांतर करून फसवणूक, आणि हे थेट या कलमाखाली येतं. तसंच आहे कलम 66C. हे आहे ओळख चोरीबद्दल. म्हणजे काय, तर AI वापरून कुणाचा चेहरा वापरणं, डीप फेक व्हिडिओ बनवणं किंवा सेलिब्रिटीच्या नावाने खोट्या जाहिराती चालवणं. थोडक्यात दुसऱ्याची ओळख चोरून काहीतरी करणं. आणि शिक्षा? शिक्षा ऐकून धक्का बसेल. या दोन्ही गुन्ह्यांसाठी म्हणजे 66C आणि 66D साठी चक्क 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि सोबत 1,00,000 रुपयांपर्यंतचा दंड. म्हणजे ही अजिबात साधी गोष्ट नाहीये. आता प्रकरण अजून एका लेव्हलनं गंभीर होतं. ते म्हणजे प्रायव्हसी, म्हणजे गोपनीयतेचा भंग. कलम 66E नुसार जर कुणाचे खासगी फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय घेतले, पब्लिश केले किंवा पसरवले, तर तो एक खूप मोठा गुन्हा आहे. आणि AIमुळे हे करणं खूप सोपं झालंय. आणि इथे दंडसुद्धा मोठा आहे. 3 वर्षांचा तुरुंगवास तर आहेच, पण सोबत 2,00,000 रुपयांपर्यंतचा दंड. विचार करा, फक्त एक चुकीची पोस्ट किती महागात पडू शकते. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. AIचा गैरवापर जेव्हा अजून धोकादायक वळण घेतो, तेव्हा कायदेही अजून कठोर होतात. चला बघूया, ती धोकादायक रेषा कोणती आहे? सर्वात गंभीर गुन्हा म्हणजे AI वापरून अश्लील किंवा लैंगिक कंटेंट बनवणं आणि पसरवणं, म्हणजे डीप फेक पॉर्नोग्राफीसारखे प्रकार. यासाठी IT कायद्यात कलम 67 आणि 67A आहेत. आणि हे कायदे अशा गोष्टी अजिबात खपवून घेत नाहीत. आणि शिक्षा सरळ 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास. हो, बरोबर ऐकलंय, 5 वर्ष. यावरून कायद्याच्या नजरेत हा गुन्हा किती मोठा आहे याचा अंदाज येतो. आणि फक्त तुरुंगवास नाही, पहिल्यांदाच जरी दोषी सापडलं तरी तब्बल 10,00,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. 10,00,000 हा आकडाच सांगतो की यापासून लांब राहिलेलंच बरं. तंत्रज्ञान जसं पुढे जातं तसा कायदाही बदलतो. आता जुन्या कायद्यांसोबतच नवीन भारतीय न्यायसंहिता म्हणजे BNS पण आली आहे. आणि ती अशा नवीन प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठीच तयार केली आहे. हा प्रवास बघण्यासारखा आहे. बघा, 2000 साली आला IT ॲक्ट, जेने सायबर गुन्ह्यांसाठी एक बेस तयार केला. आणि आता 2023मध्ये आली भारतीय न्यायसंहिता, जी फौजदारी कायद्यांना आजच्या काळाशी जुळवून घेते. म्हणजे आता आपल्याकडे दुहेरी सुरक्षा कवच आहे. याचा अर्थ काय, तर BNSमध्ये फसवणूक,
बदनामी, खोट्या बातम्या पसरवणं ह्या सगळ्यासाठी शिक्षा आहे. आणि AI वापरून केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आता BNSच्या कक्षेतही येतात, ज्यासाठी 2 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो, AI हे एक साधन आहे की शस्त्र? एक टूल आहे की वेपन? खरं तर याचं उत्तर आपल्या हातात आहे. वापरणाऱ्याच्या हेतूवर सगळं अवलंबून आहे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. AI हे एक प्रचंड शक्तिशाली साधन आहे, यात शंका नाही. पण त्याचा वापर जबाबदारीने आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच करायला हवा. कारण शेवटी सगळी शक्ती वापरकर्त्याच्या हातात आहे. आपण AIला प्रगतीचं साधन बनवणार की विनाशाचं शस्त्र, हा निर्णय आपला आहे.